नमस्कार, मी स्वप्नील तांबेकर. फ्युचर प्रो एज्युकेशन कोल्हापूरमध्ये आपलं स्वागत आहे. IBPS PO 2025-26 आणि IBPS SO 2025-26 याचं नोटिफिकेशन रिलीज झालेलं आहे आणि काही मेजर चेंजेस आपल्याला यामध्ये दिसून येत आहेत. हे नोटिफिकेशन IBPSचं या वर्षाचं पहिलं नोटिफिकेशन होतं, कारण RRBची एक्झाम सगळ्यात शेवटी होणार आहे. त्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट असं नोटिफिकेशन होतं. त्याचबरोबर आपण IBPS रिफॉर्म नावाची जी चळवळ चालू केली होती त्याचा काय इम्पॅक्ट झाला का IBPSवर, हे देखील आपल्याला याची चाचपणी देखील या नोटिफिकेशनमधून होणार होती. तर बघूया काय नेमके मेजर चेंजेस झालेले आहेत. या नोटिफिकेशनमध्ये मेजर चेंजेस आपल्याला दिसून येतात. त्यामुळं हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय फॉर्म कुणीही भरू नका, घाई गडबड करून फॉर्म भरू नका. तर काय नेमकं आहे IBPS PO SO दोन्ही मी एकत्र सांगणार आहे. दोन्हीमध्ये सेमच आहेत, फक्त एक्झाम पॅटर्नमध्ये फरक आहे. तर IBPS POचं जे नोटिफिकेशन आहे हे यावर्षीची ही 15वी एक्झाम आहे. 15 CRP PO MT 15 हा नंबर लक्षात ठेवा. 15 नंबरची एक्झाम यावर्षीची तुम्ही देणार आहात. तर इम्पॉर्टंट डेट्स यामध्येच आपल्याला मेजर चेंजेस दोन दिसून येतात. तर पहिलं म्हणजे लास्ट डेट आहे 21 जुलै 2025. प्रिलिम जे आहे ही ऑगस्टमध्ये होईल 2025 मध्ये. सप्टेंबर ऑक्टोबर 2 महिन्यानंतर मेन्स होईल. त्यानंतर एक नवीन स्टेप यामध्ये ऍड केलेली आहे. नवीन स्टेप आहे पर्सनॅलिटी टेस्ट. आता जे मेन्स क्रॅक करतील तेच या ऑब्विसली पर्सनॅलिटी टेस्टला जातील आणि ती होणार आहे नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये. इंटरव्ह्यू जो आहे पर्सनॅलिटी टेस्टच्या नंतर लगेचच होईल, डिसेंबरमध्ये होईल किंवा डिसेंबर-जानेवारी लिहिलेलं आहे. याचा अर्थ डिसेंबरचा लास्ट वीक, जानेवारीचा फर्स्ट वीक याच्या दरम्यान हे इंटरव्ह्यू कंडक्ट होणार आहे. आणि प्रोव्हिजनल अलॉटमेंट जी आहे ही जानेवारी-फेब्रुवारी 2026 मध्ये मिळणार आहे. हा देखील एक मेजर चेंज आहे. दोन मेजर चेंजेस मला यामध्ये दिसून येत आहेत. पहिलं म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट हा पहिला चेंज आणि दुसरा म्हणजे प्रोव्हिजनल अलॉटमेंट ही 1 एप्रिलला न होता जानेवारी-फेब्रुवारी 1 फेब्रुवारी किंवा 1 जानेवारी तर शक्य नाही कारण इंटरव्ह्यू आहे. सो 1 फेब्रुवारीला मे बी तुम्हाला फायनल रिझल्ट मिळू शकतो. म्हणजे 1 एप्रिलपर्यंत वाट बघण्याची आवश्यकता नाही. नवीन वर्षाची सुरुवात तुमची या रिझल्टने होऊ शकते. बघूया पुढे. पार्टिसिपेटिंग बँक्स सेम आहेत, इथं काही चेंजेस नाहीत. ह्या टोटल 11 बँक्स आहेत आणि ह्या 11 बँकचा प्रेफरन्स तुम्हाला द्यायचा आहे. आणि हा जो प्रेफरन्स तुम्हाला द्यायचा आहे हा प्रेफरन्स कसा द्यायचा हे मी तुम्हाला याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवेन. घाई गडबड कुणीही करू नका प्रेफरन्स लिस्टसाठी. मी जे सांगेल त्याप्रमाणे तुम्हाला हा प्रेफरन्स भरायचा आहे. घाई गडबड जर केली तर मे बी बघा बरेच मला विद्यार्थी असे माहीत आहेत कुठेतरी ऐकतात आणि नोटिफिकेशन व्यवस्थित वाचत नाहीत, वॅकन्सीज प्रमाणे फॉर्म फिल करतात आणि एखादी कुठली तरी नावडती बँक मिळाली तर मग शेवटी PO बाजूला ठेवावं लागतं आणि क्लेरिकल जॉईन करावं लागतं. फार मुलांच्या नोटिफिकेशनमध्ये लक्ष व्यवस्थित न दिल्यामुळं किंवा आणि कुणाला तरी फॉलो केल्यामुळं प्रेफरन्स खूप चुकलेले आहेत. त्याचा परिणाम फार मोठा झालेला आहे. एका करिअरवर याचा इम्पॅक्ट तुमच्या होऊ शकतो. त्यामुळं प्रेफरन्स लिस्ट मी दिल्याशिवाय फिल करायची नाही. यावर्षी कंपेन्सेशन किती असणार, सॅलरी किती असणार, तर ही 48,480 बेसिक आहे. आणि सगळं जर आपण कन्सिडर केलं तर साधारणपणे कॉस्ट टू कंपनी ही 70,000 ते 75,000 जाऊ शकतं. कॉस्ट टू कंपनी म्हणत आहे मी, मे बी याच्यापेक्षा जादा देखील जाऊ शकतं पर मंथ. ही आहे आपली पर मंथ सॅलरी. त्यानंतर एलिजिबिलिटी काय आहे. पहिल्यांदा एज बघूया. एज जे मिनिमम 20 आणि मॅक्सिमम 30. जनरल साठी 30 आहे, OBC साठी 33 आहे, SC ST साठी 35 आहे. पर्सन विथ डिसेबिलिटी आणि एक्स सर्व्हिसमॅन साठी थोडंसं वेगळं आहे, तो तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता. एज्युकेशनल क्वालिफिकेशन जी आहेत ही 21 जुलै यापूर्वी तुमच्याकडे कुठलीही एक डिग्री असली पाहिजे फ्रॉम एनी डिसिप्लिन. BSc, BCom, BA
बी फार्मसी, कुठलीही हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री, कुठलीही डिग्री तुमच्याजवळ असले तरी चालू शकेल. मात्र ही डिग्री तुमची 21 जुलै 2025 पूर्वी पूर्ण झालेली असली पाहिजे. जे लास्ट इयरला आहे त्यांचा रिझल्ट जर लागला असेल तर ते अप्लाय करू शकतात. पण सध्या जे लास्ट इयरला शिकत आहेत फर्स्ट सेमिस्टरला, त्यांचा रिझल्ट अजून लागला नाही, लास्ट इयरचा ऑब्विसली डिग्री सर्टिफिकेट डिग्री मिळालेली नाही, ते मात्र अप्लाय करू शकत नाही. त्यानंतर क्रेडिट हिस्ट्री हा देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे. या बँकेमध्ये अप्लाय करणाऱ्या कॅन्डिडेटने आपली क्रेडिट हिस्ट्री एकदा चेक करून घ्या. सिबिल स्कोअर तुम्हाला चेक करावा लागेल. जर तुम्ही कर्ज घेतलं असेल कुठेतरी तरच तुमचा सिबिल स्कोअर जनरेट होतो, आणि जर तुम्ही कर्ज घेतलं नसेल तर सिबिल स्कोअर जनरेट होत नाही. मग ज्यांनी कर्ज घेतलं नाही त्यांनी कुठे चेक करायचा, तर काही चेक करण्याची गरज नाही आहे. ज्यांनी आयुष्यामध्ये कधी कर्ज घेतलं नाही त्यांनी काळजी करू नका. आणि ज्यांनी थोडंफार एज्युकेशन लोन म्हणा किंवा कुठलं लोन घेतलं असेल तर मात्र तुम्हाला सिबिल स्कोअर तुमचा चेक करावा लागेल. तो जर खराब असला तर तुम्हाला तो लवकरात लवकर चांगला बनवावा लागेल. ओके, तुम्हाला ते परत एकदा हप्ते व्यवस्थित भरल्यानंतर माझ्या मते अलॉटमेंटपर्यंत तुमचा तो क्रेडिट स्कोअर इम्प्रूव्ह होऊ शकतो. सो आत्ताच वेळ आहे, चेक करा. कर्ज घेतलं असेल तर गुगल पेवर देखील हा क्रेडिट स्कोअर तुमचा मिळून जातो, त्याची तुम्ही काळजी करू नका. ओके, ज्यांनी ऑब्व्हियसली लोन घेतलं नाही त्यांचा जनरेट होणारच नाही, त्यांनी काळजी करायची गरज नाही आहे. क्रेडिट स्कोअर असलाच पाहिजे का, सिबिल स्कोअर चांगला असेल तरच अप्लाय करायचं का, असं काही नाही आहे. 0 असला तरी अप्लाय करू शकता, पण खराब असता कामा नये. त्यानंतर ॲप्लिकेशन फी जी आहे ही SC ST आणि पर्सन विथ डिसेबिलिटी यांना 175 रुपये आहे, आणि 850 रुपये कुणाला आहे, बाकीच्या सगळ्यांना आहे. म्हणजे 175 रुपये SC ST पर्सन विथ डिसेबिलिटी आणि बाकीच्या सगळ्यांना 850 आहे. म्हणजे बाकीचे सगळे कोणते, OBC आणि SC ST, OBC, जनरल, EWS यांना लागू पडतं. त्यानंतर हा आपला मेजर चेंज, थर्ड मेजर चेंज, तिसरा मेजर चेंज आहे. तिसरा मेजर चेंज स्ट्रक्चर ऑफ प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. टाइम तर सेम राहिलेला आहे, टाइम सेम राहिलेला आहे. मात्र तुम्ही इथं बघू शकता रिझनिंगमध्ये 35 क्वेश्चन 40 मार्क दिलेले आहे. अगोदर 35 क्वेश्चन या ठिकाणी 35 मार्क्स असायचे, आता 40 झालेत. मग 5 कुठून घेतलेत, 5 हे क्वांटिटी ॲप्टिट्यूड मधले घेतलेले आहेत. इथं 35 क्वेश्चनच आहेत, मात्र त्याला 30 मार्क आहेत. सो माझ्या मते जे छोटे मोठे क्वेश्चन होते सिरीजचे, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे किंवा सिम्प्लिफिकेशनचे, हाफ मार्कला टाकतील, किंवा काही क्वेश्चन 2 मार्कला टाकू शकतात. तर हाफ मार्कलाच टाकणार ना, ऑब्व्हियसली 2 मार्कला कसे टाकणार. काही क्वेश्चन हाफ मार्कला, सिंपल. इंग्लिश सेमच राहिलेला आहे. सो यामुळे मोठा काही चेंज होईल का कट ऑफ मध्ये, तर कट ऑफ मध्ये माझ्या मते एवढा काय मोठा मेजर चेंज होणार नाही. मात्र ज्यांचं मॅथ्स वीक आहे आणि रिझनिंग जास्त आहे त्यांच्यासाठी माझ्या मते ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. रिझनिंग मध्ये तुम्हाला 40 पैकी 40 स्कोर होऊ शकतो, यस होऊ शकतो, आणि मग तुम्हाला कॉन्टची काय काळजी करण्याची गरज नाही. कट ऑफ क्लिअर करा. बाकी इंग्लिश चांगलं तुमचं असलं पाहिजे. 2 ह्या विषयावर आय थिंक तुम्ही फायनल सिलेक्शन घेऊ शकता. सो माझ्या मते मॅथ्सवरचा जो जादा फोकस होता तो IBPS हळूहळू कमी करत आहे. त्यानंतर यामध्ये सेक्शनल टाइम आहे, सेक्शनल कट ऑफ आहे, हे जे आहे हे सगळं आहे. प्लस या ठिकाणी काय दिले IBPSने, अडॅक्वेट नंबर ऑफ कॅन्डिडेट्स इन इच कॅटेगरी ॲज डिसाइडेड बाय IBPS, हे तुम्हाला मेन्ससाठी शॉर्टलिस्ट करणार आहे. म्हणजे 10 टाइम्स असं काही दिलेलं नाही, हा आकडा या ठिकाणी दिलेला नाही. अडॅक्वेट नंबर ऑफ कॅन्डिडेट मेन्सला येतील एवढंच दिलेलं आहे, किती येतील आपल्याला माहीत नाही. त्यानंतर मेजर चेंज, तुमचा चौथा मेजर चेंज इथं आपल्याला दिसून येतो. चौथा चेंज काय आहे, मेन्सचं स्ट्रक्चर. मोठे चेंजेस झालेले आहेत मेन्समध्ये. पहिलं म्हणजे चेंज झालेला आहे रिझनिंग, 40 क्वेश्चन 60 मार्क. अगोदर किती होते, 45 क्वेश्चन होते 60 मार्कला. अगोदर टाइम 1 तास होता, आता टाइम आहे 50 मिनिट. 5 क्वेश्चन कमी केल्यामुळं 10 मिनिटं कमी केलेले आहेत. सो 40 क्वेश्चन 60 मिनिट, डिफिकल्टी लेवल ऑब्व्हियसली हाय असणार. त्यानंतर दुसरा मेजर चेंज जो झालेला आहे हा तुमचा जनरल अवेअरनेसचा जो सेक्शन आहे, याच्यामध्ये काय काय दिलंय बघा. जनरल इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस, डिजिटल फायनान्शियल अवेअरनेस इन्क्लुडिंग RBI सर्क्युलर्स, आणि 35 क्वेश्चन 50 मार्क दिलेले आहे.
अगोदर 40 क्वेश्चन 40 मार्कला होते. इथं काही क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल ऑफिशियली IBPS वाढवत आहे. अगोदर अनऑफिशियली वाढवलेली होती. 40चे 40 क्वेश्चन अवघड होते. आता ऑफिशियली क्वेश्चनचे काही क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल IBPS वाढवत आहे. मेजर चेंजेस काय होतील का? इकॉनॉमीवर ज्यादा भर दिसून येईल, फायनान्शियल अवेअरनेसवर ज्यादा भर दिसून येईल. ऑब्व्हियसली यामध्ये तुम्हाला जी गेल्या वर्षीची डिफिकल्टी लेवल होती त्याच डिफिकल्टी लेवलचा पेपर दिसून येऊ शकतो. माझ्या मते सोपं तर आता येणारच नाही, हे तर फिक्स आहे. इथं खाली देखील एक टिप दिलेली आहे बघा. यामध्ये काय काय विचारलं जाईल? खाली इथं टिप दिली आहे बघा. इकॉनॉमिक अँड सोशल इश्यूजवर, इमर्जिंग ट्रेंड्स इन बँकिंग अँड टेक्नॉलॉजी, करंट इव्हेंट देखील विचारले जातील ऑब्व्हियसलीच. आणि एक अजून ऍड केलेला आहे, इथिक्स देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. सो इंटरेस्टिंग सेक्शन राहणार आहे. माझ्या मते याचा भरपूर अभ्यास केलेला देखील मार्क्स एवढा काही जादा पडणार नाहीत. तुम्हाला स्ट्रॅटेजी या ठिकाणी जी मी सांगितलेली आहे तीच फॉलो करावी लागेल. यावर अवलंबून कुणीही सिलेक्शन घेण्याचा प्रयत्न करू नका. सो थोडीशी डिफिकल्टी लेवल म्हणण्यापेक्षा जादा डिफिकल्टी लेवल वाढवलेली आहे. त्यानंतर येतं इंग्लिश याच्यामध्ये 35 क्वेश्चन 40 मार्क, काही चेंजेस नाही. त्यानंतर डेटा एनालिसिस DI म्हणजेच आपलं क्वांट 35 क्वेश्चन 50 मार्क. सो अशा रीतीने टोटल 200 मार्क्सचा हा पेपर आहे. त्यानंतर हा एक अजून मेजर चेंज झाला. डिस्क्रिप्टिव्ह पेपरमध्ये एस्से आणि कॉम्प्रिहेन्शन हे ऍड केलेलं आहे. अगोदर एस्से आणि लेटर होतं, आता एस्से आणि कॉम्प्रिहेन्शन आहे. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे तुम्हाला पॅसेज दिला जाईल आणि पॅसेजवरचे तुम्हाला उत्तरं टाईप करून लिहावी लागतील. ओके, हा या ठिकाणी मेजर चेंज आपल्याला दिसून येतो. 30 मिनिटं वेळ आहे, ह्याला सेम आहे 25 मार्क. सो अशा रीतीने 225 मार्क इथं आपले मेन्सचे झाले. मेन्स प्रिलिम ही क्वालिफाईंग असणार आहे. मेन्सवरच तुमचं फायनल सिलेक्शन होणार. सेक्शनल कट ऑफ इथं देखील असणार आहे, ओव्हरऑल कट ऑफ देखील असणार आहे. त्यानंतर पर्सनॅलिटी टेस्ट ही एक नवीन गोष्ट ऍड केलेली आहे. जसं सायकोमेट्रिक टेस्ट असते तशीच इथं पर्सनॅलिटी टेस्ट एक ऍड केलेली आहे. ह्याचा काय अभ्यास करायचा नसतो, त्यामुळे कृपया कोणी याच्याबद्दल मला विचारू नका. कारण डायरेक्ट तुम्ही जे मेन्समध्ये क्वालिफाय होतील इंटरव्ह्यूला त्याच मुलांची पर्सनॅलिटी टेस्ट होईल. मेन्समध्ये जे क्वालिफाय होतील त्यांनाच पर्सनॅलिटीमध्ये बोलवलं जाईल. त्यानंतर हा जो आहे पर्सनॅलिटी टेस्ट तुमची सायकोमेट्रिक टेस्ट म्हणूया, ह्याचा रिपोर्ट इंटरव्ह्यू पॅनल समोर ठेवण्यात येईल. नॉन क्वालिफाईंग आहे म्हणजे या ठिकाणी जस्ट एक एक्स्ट्रा एक स्टेप वाढवायची म्हणून वाढवलेली आहे. अगोदर IBPSने असं केलं होतं का? प्रयोग हा केला होता, पण त्यावेळी त्यांनी मेन्सच्याच वेळी ही सायकोमेट्रिक टेस्ट घेतली होती. आता मेन्स झाल्यानंतर फक्त जे इंटरव्ह्यूसाठी सिलेक्ट झालेले आहेत ना त्यांचीच फक्त सायकोमेट्रिक टेस्ट होणार आहे. ही जी पर्सनॅलिटी टेस्ट आहेत याला अपिअर होणं मॅन्डेटरी आहे, त्याशिवाय तुम्हाला इंटरव्ह्यूला बसू देणार नाही. ओके, नॉन क्वालिफाईंग आहे म्हणजे यामध्ये पास फेल असं काही नाही, हे लक्षात ठेवा. पास फेल असं ह्या पर्सनॅलिटी टेस्टमध्ये नाही आहे, त्यामुळे याचा अभ्यास कुणीही करू नका. त्यानंतर नंबर ऑफ वॅकन्सीज, टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज यावेळी 5208 आहेत. दरवर्षी साधारण 6-6.5 असतात, यावर्षी 5208. आणि यामध्ये तुम्ही बघू शकता इंडियन बँकने यावर्षी अजून वॅकन्सी रिपोर्ट केल्या नाही आहेत. युको बँकने रिपोर्ट केले नाही आहेत. युनियन बँक जी मोठी बँक आहे याने देखील या मोठ्या बँकेने वॅकन्सीज रिपोर्ट केल्या नाहीत. सो माझ्या मते ह्या वर्षीचा आकडा देखील हा साधारण 6 ते 6.5 पर्यंत आरामामध्ये जाऊ शकतो, जे IBPS दरवर्षी मेंटेन करतो. इथं काही सरप्राइजेस दिसून येत नाही. त्यानंतर इथं मेजर चेंज आहे. हा एक मेजर चेंज आहे. काय मेजर चेंज आहे बघा यामध्ये, ऑब्झर्व केला तुम्ही? आता महाराष्ट्रासाठी आपण जर एक्झामिनेशन सेंटर्स बघितली तर प्रिलिमचे तुम्हाला ऑलमोस्ट सगळीकडे दिसून येत आहेत, पूर्ण म्हणजे ऑल महाराष्ट्र दिसून येत आहेत. कोल्हापूरला देखील आहे. आणि सगळ्यात मोठा चेंज इथे तुम्हाला दिसून येतो. यावर्षी टोटल मेन्सचे जे सेंटर्स होते हे 44% ऑलमोस्ट वाढलेले आहेत. 44% वाढवलेले आहेत मेन्सचे एक्झाम सेंटर. याचा अर्थ काय होतो तुम्ही इथं बघू शकता. अगोदर बघा फक्त पुणे, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, नागपूर, मुंबई एवढीच होती. आता तुम्ही बघू शकता अमरावती, अहिल्यानगर,
भंडारा, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, कोल्हापूर देखील या ठिकाणी आहे. मुंबई ते तर आहेच, आणि नागपूर, नांदेड, पुणे एक्झाम सेंटर सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये वाढवलेली आहेत. काय कारण असेल याचं? मे बी मेन्सला ज्यादा कॅन्डिडेट्स घ्यायचे असतील, किंवा आपलं जे स्वप्न आहे, जे स्वप्नच राहणार नाही असं मला वाटतं, प्रयत्न भरपूर चालू आहेत आपले. सिंगल शिफ्ट मेन्स हे प्रत्यक्षात येऊ शकतं. काय वाटतं तुम्हाला? सिंगल शिफ्ट मेन्स झाली पाहिजे का? यासाठी बघा आम्ही भरपूर प्रयत्न केलेले आहेत. खूप महत्त्वाच्या व्यक्तींना आम्ही भेटलेलो आहोत, निवेदन खासदारांना वगैरे दिलेले आहेत. नॅशनल लेवलला मोठ्या प्रमाणात याच्यावर एक चळवळ चालू आहे, त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता IBPS रिफॉर्मसाठी. दुर्दैवाने महाराष्ट्रातले एज्युकेटर याला आपल्याला सपोर्ट करत नाही आहेत, पण ठीक आहे, महाराष्ट्रातून मी एकटा बास आहे या गोष्टीसाठी. ओके, सो एक्झाम फॉर्म फिल करताना प्रिलिमचा तुम्ही तर ऑब्व्हियसली नेहमीप्रमाणे फिल करणार, जवळचा जो असेल तो फिल करा. मेन्सचा मात्र फिल करताना कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी कोल्हापूरला प्रेफरन्स द्या, किंवा तुमच्या जवळ जे असेल त्याला तुम्हाला प्रेफरन्स द्यावा लागेल, हे लक्षात ठेवा. सो हे होते काही मेजर चेंजेस. आता ह्या अप्लाय करताना तुमच्याजवळ काय काय असलं पाहिजे? ओल्ड स्टुडंटला माहीत असेल, न्यू स्टुडंटनी फोटोग्राफ, त्यानंतर ऑब्व्हियसली तुम्हाला त्याचा स्कॅन करून दिलेल्या इमेज साईजमध्ये तुम्हाला ते बसवावं लागेल. डिटेल्स तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये दिसतील. सिग्नेचर फोटो काढून व्यवस्थित, त्यानंतर लेफ्ट थंब इम्प्रेशन याचा देखील फोटो लागेल तुम्हाला. हँड रिटन डिक्लेरेशन, हँड रिटन डिक्लेरेशनचं सॅम्पल इथं दिलेलं आहे. त्यानंतर SSCचं तुमचं सर्टिफिकेट, 10वीचं तुमचं सर्टिफिकेट याचा देखील फोटो काढून त्या साईजमध्ये तुम्हाला बसवायचं आहे. ओके, ह्या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्ही फॉर्म फिलअप करायचा आहे. फॉर्म जो आहे हा तुम्ही मोबाईलवर देखील फिल करू शकता. हा देखील एक मेजर चेंज आहे. मोबाईलवर देखील फॉर्म फिल करू शकता. याला तुम्हाला कुठल्याही नेट कॅफेमध्ये जाण्याची आवश्यकता नाही, मात्र या गोष्टी तुमच्याजवळ असल्या पाहिजे. ते देखील दिलेल्या साईजमध्ये. साईज तुम्ही काय मोबाईलमधून फोटो काढून साईज ऑनलाईन तुम्ही ॲडजस्ट करू शकता, किंवा पेंटमध्ये देखील साईज ॲडजस्ट होते. ओके, सो हे होतं IBPS PO बद्दलची सगळी माहिती. मेजर चेंजेस मी तुम्हाला सांगितले आहेत एक्झामिनेशन स्ट्रक्चरमध्ये. त्यानंतर तुमचे सिंगल शिफ्ट मेन्स होऊ शकते, जे खूपच गरजेचं आहे. आणि महत्त्वाच्या गोष्टी सगळ्या मी या ठिकाणी डिस्कस केल्या. पर्सनॅलिटी टेस्ट वगैरे, डिस्क्रिप्टिव्ह पेपरमध्ये झालेला चेंज, त्यानंतर एक्झामिनेशन स्ट्रक्चरमध्ये झालेला चेंज, सगळे मी डिस्कस केलेले आहेत. सगळ्या ज्या बाकीच्या एलिजिबिलिटी वगैरे सगळ्या गोष्टी आहेत ह्या देखील डिस्कस झालेल्या आहेत. आता बघूया आपण IBPS SO स्पेशालिस्ट ऑफिसर. स्पेशालिस्ट ऑफिसरसाठी टोटल 6 वेगवेगळ्या पोस्ट आहेत. IT ऑफिसर, IT ऑफिसर हे कोणासाठी आहे? तर ज्यांचं कम्प्युटर सायन्स बॅकग्राऊंड आहे, कम्प्युटर सायन्सच्या रिलेटेड म्हणजे सॉफ्टवेअर रिलेटेड तुमचं कुठलं तरी बॅकग्राऊंड आहे, म्हणजे तुमचं इंजिनिअरिंग IT मधून, CS मधून, इलेक्ट्रॉनिक्समधून, ENTC मधून जर झालं असेल, किंवा तुमचं ग्रॅज्युएशन MCA मधून झालं असेल, MSc तुमचं कम्प्युटर सायन्स झालं असेल, तर तुम्ही याला IT ऑफिसरला अप्लाय करू शकता. ॲग्रिकल्चर फील्डसाठी तुमचं BSc ॲग्रिकल्चर आणि त्याच्या संदर्भात जे बाकीचे कोर्स आहेत हॉर्टिकल्चर वगैरे, त्याच्यामध्ये तुमचं BSc झाले असेल तर तुम्ही ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरला अप्लाय करू शकता. 4 वर्षाचं हे झालं असलं पाहिजे. त्यानंतर राजभाषा अधिकारी, इथं लिहितो वाटल्यास मी, त्यानंतर राजभाषा अधिकारी याला MA हिंदी हा आहे, आणि तुमचं ग्रॅज्युएशनला एक सब्जेक्ट इंग्लिश असला पाहिजे. लॉ ऑफिसरला ऑब्व्हियसली BSc LLB पाहिजे, LLB पाहिजे, आणि त्याचबरोबर तुम्ही बार काउन्सिलला ॲडव्होकेट म्हणून देखील रजिस्टर असला पाहिजे. त्यानंतर HR ऑफिसर यावर्षी खूप जागा निघालेल्या आहेत, हे महत्त्वाचं आहे. 10 जागा आहेत. MBA, MSW आणि HR रिलेटेड जे बाकीचे स्ट्रीम आहेत त्याच्यामध्ये तुमचं MBA किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन MSW वगैरे झालं पाहिजे. त्यानंतर मार्केटिंग ऑफिसरला MBA मार्केटिंगमध्ये तुमचं झालं पाहिजे. ड्युअल स्पेशलायझेशन देखील यामध्ये चालू शकतं, पण त्यामध्ये तुमचा मार्केटिंग देखील एक सब्जेक्ट असला पाहिजे. नंबर ऑफ वॅकन्सीज जर बघितल्या तर IT ऑफिसरच्या 203 आहेत,
ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरच्या 310 आहेत, फार कमी आहेत ॲक्च्युली. त्यामुळे मी ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरच्या विद्यार्थ्यांना सांगत असतो तुम्ही फक्त ॲग्रीवर फोकस करू नका, कारण वॅकन्सी 310च्या मे बी 400-500 होतील, पण तशा बघायला गेल्या तर फार कमी आहेत नंबर ऑफ कॅन्डिडेटचा विचार केला तर. जनरल बँकिंगचा तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि ॲग्रीची मुलं फंटॅस्टिक रिझल्ट देत आहेत जनरल बँकिंगमध्ये देखील. त्यानंतर राजभाषा अधिकारीच्या 78 आहेत, लॉ ऑफिसरच्या 56 आहेत आणि HR च्या 10 आहेत आणि मार्केटिंग ऑफिसरच्या 350 आहेत. चांगली संख्या आहे 350 म्हणजे मार्केटिंग ऑफिसरसाठी. ठीक आहे, वाढतील ह्या संख्या ऑब्व्हियसली, हे काय कॉन्स्टंट राहणार नाहीत. इथं काय मेजर चेंजेस बघायला दिसून येत नाहीत. प्रिलिमिनरी एक्झाममध्ये इंग्लिश, रिझनिंग, जनरल अवेअरनेस हे कुणाला आहे, हे फक्त लॉ ऑफिसर आणि राजभाषा अधिकारी यासाठी आहे. यांना मॅथ्स हा विषय नाही. त्यानंतर बाकी तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता. त्यानंतर जे आपले IT ऑफिसर, ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, HR असेल, मार्केटिंग ऑफिसर असेल, या सगळ्यांची प्रिलिम सेम असते. सेम क्वेश्चन पेपर असतो सगळ्यांना. यामध्ये इंग्लिश 50 क्वेश्चन 25 मार्क 40 मिनिट, रिझनिंग 50 क्वेश्चन 50 मार्क 40 मिनिट आणि मॅथ्स 50 क्वेश्चन 50 मार्क 40 मिनिट, असे टोटल 125 मार्कचा पेपर असतो. 2 तास वेळ आहे. किती आहे? 2 तास वेळ आहे. 40-40चे सेक्शनल टाइम, सेक्शनल कट ऑफ तुम्हाला दिसून येईल. आणि जी मुलं ह्या प्रिलिमिनरीमध्ये पास होतील ती जातील मेन्सला. मेन्सला लॉ ऑफिसर, IT ऑफिसर, AFO, HR सगळ्यांना सेम आहे. एकच सेक्शन प्रोफेशनल नॉलेज, 60 क्वेश्चन 60 मार्क 45 मिनिटं आणि याला सिलेबस असणार. जर IT ऑफिसर झाला तर कम्प्युटर सायन्सचा सगळा सिलेबस. जर तुम्ही LLBला अप्लाय केलं असेल तर त्याचा सगळा सिलेबस. जर तुम्ही मार्केटिंग ऑफिसरला अप्लाय केला असेल तर मार्केटिंगचा सगळा सिलेबस. त्याच्यावरच फक्त हे 60 क्वेश्चन असणार आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? ओके. सो इथं मेजर चेंजेस आपल्याला दिसून येत नाहीयेत. राजभाषा अधिकारीला थोडंसं जरा वेगळं आहे. प्रोफेशनल नॉलेज 45 आणि प्रोफेशनल नॉलेज डिस्क्रिप्टिव्ह देखील यांना असतो. जे MA हिंदी झालंय त्यांनी फक्त बघा. सो हे होतं IBPS PO आणि SOचं नोटिफिकेशन. बाकीचे SOचे डिटेल्स जे आहेत ते IBPS PO सारखेच आहेत, त्यामुळे मी त्याचा सेपरेट व्हिडिओ करणार नाहीये. याच्याबद्दल, या नोटिफिकेशनबद्दल काही डाऊट्स असतील तर डाऊट्स तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. प्रत्येक डाऊटचं मी आन्सर देण्याचा प्रयत्न करेन. आणि सिंगल शिफ्ट मेन्स व्हावी की नाही, काय वाटतं तुम्हाला, यावर्षी होईल की नाही, ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.